नमस्कार. मी मारुती काळदते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मागच्या आठवड्यात भरपूर पाऊस झाला, अतिवृष्टी झाली, त्यामुळं अनेक शेतकऱ्यांचं आणि अनेक समाजातल्या अनेक घटकांचं भरपूर नुकसान झालं. तर आज आपण आहोत एका अशाच नुकसानग्रस्त शेतामध्ये. तर इथल्या शेतकऱ्यांच्या व्यथा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, पाऊस येण्या अगोदर सोयाबीन हे पीक असं चांगलं त्याला शेंगा लागलेल्या हिरवगार, आता हळूहळू ह्या पिवळ्या शेंगा व्हायला लागल्या अशा परिस्थितीमध्ये होतं. आपण हे पाहतोय चांगल्या शेंगा लागलेल्या त्याला. अशा प्रकारचं हे पीक पावसाच्या अगोदर आपल्याला पाहायला मिळत होतं. त्याच्यामुळे शेतकरी यावर्षी चांगलं उत्पन्न मिळेल, चांगला दाम मिळेल, चांगले पैसे आपल्याला मिळतील या अपेक्षेने या पिकाकडे पाहत होता. तशी तो स्वप्न पाहत असताना नंतर मात्र 8 दिवसाच्या फरकानंतरच या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये खूप मोठा पाऊस झाला आणि पाऊस झाल्यानंतर त्याच पिकाची अशी राख रांगोळी होण्याची वेळ आली. प्रचंड असा पाऊस पडला, त्यामुळं शेतातलं सोयाबीन जाग्यावरतीच त्याची पानगळती झाली आणि शेंगा पण गळून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली. सगळ्या शेंगा या ठिकाणी खराब झाल्यात. या ठिकाणी शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यासाठी अशा प्रकारचे फोटो काढून पंचनामे केलेत आणि शेताची म्हणजे सोयाबीनची अशी अवस्था झाली की हे सोयाबीन जाग्यावरतीच त्याला कर आलेत. एक कष्टकरी शेतकरी आपल्या शेतामध्ये राबत होता, त्याची मुलाखत आपण घेऊ. चिखलाने पाय आतमध्ये हे होते ना, रवत येत काय काढायचं मार्ग नाही. आलं एवढं थोडं थोडं घ्यावं काढून काय करायचं, स्वयं बेकार आल्यावर काय करायचं होय. नाही ना, अवघड आहे. सरकार होय देईन का पैसे? हां, भिजलंय नाही. काय करतो हां, काय गुडघे इतका पाय जातोय खाली. बेकार कष्ट आहे शेतकऱ्याचं. माझा मुलगा वारला आमचा ऍक्सिडेंट मध्ये. हां, आमच्याकडे मग गाड्या आणि भाड्या मग चांगलं होतं, आमचं जेवण लई चांगलं. आता गेलं सगळं. पावसामुळे दुसरीकडून जमीन आहे का तुमची? आहे ना, पाण्याचा काय त्रास, पावसाचं काय झालं नुकसान? नुकसान झाले. हां बाबा दिसतील बाबा हां, त्याच्या खाली खाल्लाकडे तिकडे 2-4 आहे. बरं. त्यात काय होतं सोयाबीन? बरं. पुन्हा पावसाने वाटोळं झालं असं. रोजच पाऊस येतोय, काल नाही झाला पाऊस. हा, काल हवा तेवढा उतार पडत नाही. त्याचबरोबर हे सोयाबीन खराब झालं असं हा शेतकरी या ठिकाणी सांगत होता. उभ्या पावसात हे पीक त्यानं काढून आणलं म्हणून त्याला हे सापडलं. आणि त्यामुळं तो आहे ह्या मिळालेल्या पिकाचं तरी कमीत कमी आपल्या पदरात पडल्याचं त्याला समाधान वाटत होतं. कारण इतर शेतकऱ्यांचं सोयाबीन पाण्यामुळं नुकसान तर झालंच होतं, पण ते वाहून पण गेलं होतं, जमीन वाहून गेली असं तो या ठिकाणी आपल्याला सांगत होता. आता आपण आहोत धनेगाव, सोनेगाव, चिंचपूर या परिसरामध्ये. या ठिकाणच्या एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आपण काय झालं हे तर पाहणी करत असताना आपल्याला असं लक्षात येतं की पहा, या शेतामध्ये बाजूला ऊस आहे आणि मधल्या भागामध्ये जी वरची माती सगळीच वाहून गेली, पाण्याने वाहून नेलं आणि त्याच्यावरची मातीचा मोठा चांगला थरसुद्धा या शेतकऱ्याच्या या ठिकाणी वाहून गेलेला आपल्याला दिसतो. आणि त्यामुळं अशा प्रकारचे संकट शेतकऱ्यावर आलेलं आहे. इथं या ठिकाणी आपल्याला केळीची काही फुटं दिसत आहेत. या शेतामध्ये संपूर्ण शेतामध्ये केळी होती, ती सुद्धा संपूर्णपणे वाहून गेली आणि त्यामुळे मोठं नुकसान या शेतकऱ्याच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे. शेतीसोबतच राहती घरं, फळबागा, जमीन आणि जमिनीत उभा असलेली पिकं, जनावरं, शेळ्या, मेंढ्या, गोठे, कडबा, त्यांचा चारा, हे सगळं पावसाने आलेल्या पुरानं वाहून नेलं. हे नुकसान भरून येणं आता कदापि शक्य नाही. डोक्यापर्यंतचे मोठमोठे खड्डे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये या पावसामुळे निर्माण झाले आणि शेताची नदी तयार झाली. अशी परिस्थिती शेतकऱ्यांची निर्माण झाली. त्यामुळं शेती वाहून गेली, सगळी स्वप्न, मुलाबाळांची शिकण्याची उमेदसुद्धा या पाण्यासोबत वाहून गेली, अशी वेदना या ठिकाणी शेतकऱ्यांनी व्यक्त केली. झाडं वाहून गेलीत, अनेकांचे संसार यामुळं उद्ध्वस्त झालेत. येणारी पिढी शेती करेल की नाही असा प्रश्न या ठिकाणी उभा राहतो. एवढं प्रचंड नुकसान या ठिकाणी आपल्याला झालेलं दिसतं.
या संपूर्ण परिसरातील विजेचे पोल पडले, त्यामुळं अनेक दिवस शेतकऱ्यांना आता वीज मिळणार नाही. घरांमध्ये पाणी शिरलं, संसार उपयोगी वस्तू खराब झाल्या, धान्य खराब झालं आहे. एकंदरीत या परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं जीवन जगणंच अतिशय कठीण होऊन बसलं आहे, हे मात्र नक्की. हे प्रचंड झालेलं नुकसान पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात येणारं पाणी आता ते सुद्धा सुकलं आहे. कारण शेतकऱ्यांच्या अपेक्षाच पूर्णपणे संपुष्टात आलेले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीसोबतच जनावरांना ठेवलेला चारा म्हणजे कडबा वगैरे हाही वाहून गेला. अनेकांची घरं वाहून गेलीत, गोटे वाहून गेलेत. त्याच्यामुळे प्रचंड असं नुकसान झालं. आणि या नुकसानीची पाहणी करण्यासाठी, या नुकसानीची माहिती घेण्यासाठी आलेल्या प्रशासनातल्या एका कर्मचाऱ्याला या ठिकाणी सरपंच सुद्धा झाला. शासनानं जाहीर केलेली मदत ही खूप तुटपुंजी अशा स्वरूपाची आहे आणि त्यामुळे हे नुकसान पाहून शासन आणखी काही निर्णय घेईल का याची या ठिकाणी शेतकरी वाट पाहत आहेत. अशा प्रकारची नदीची या शेतामध्ये तयार झालेली आपल्याला दिसते आणि हे मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालं. त्यामुळं असे नुकसानग्रस्त शेतकरी मोठ्या चिंतेत आपल्याला पाहायला मिळतात. डोक्यापेक्षा जास्त वाहून गेले ना, वर हात केले तर बरोबर यायची नाही. एवढं खांदून गेली म्हणजे काही शेतकऱ्यांचे कांदे होते, त्यामुळे पावसात शेतकरी क्वालिटी तयार झाली. बघा, 2 रुपये 3 रुपये किलो ह्याला भाव मिळतो. अशी भयानक परिस्थिती शेतकऱ्यावरती ओढवलेली आपल्याला दिसते. हे दृश्य पाहत असतानाच एका शेतकऱ्यानं दुसरं दृश्य दाखवलं. कुठवर आलं पाणी? फक्त एक येत बरंच राहिलं. या शेतात जे पीक होतं म्हणजे उडीद होता, तो उडीद पूर्णतः पाण्यामुळं सडून गेला. त्याच्यामुळं हे पीक शेतकऱ्याच्या हातातून गेलं. आणि शेजारी दिसतो तो ऊस. या ठिकाणी कुठलंही पाणी शेतात घुसलेलं नसताना जागेवर असा ऊस आपल्याला लोळ्याला दिसतो. त्यामुळे हेही मोठं नुकसान या शेतकऱ्यांचं, या ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचं झालेलं आपल्याला दिसून येतं. सावरगाव तालुका जामखेड येथील गोरे या शेतकऱ्याचाही अंगावर भिंत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. जसं ग्रामीण भागात शेतकऱ्यांचं नुकसान झालं, तसंच शहरी भागात सुद्धा आपल्याला या पावसाचा फटका बसलेला दिसतो. समोर दिसते ही जामखेडीतील भाजी मंडई. त्या भाजी मंडई हा जरी हिरवीगार भाजीपाला दिसत असला तरीसुद्धा या ठिकाणी आपण पाहिलं तर अनेक शेतकरी किंवा भाजी विक्रेते, फळ विक्रेते हे चिखलात 2 पायावर बसून आपलं भाजीपाला विकताना दिसत होते. आणि असे रस्त्याला छोटे मोठे खड्डे पडलेत. त्याच्यामुळं सगळीकडं पावसामुळे चिखल झालेला. त्याच्यामुळं त्या बाजारामध्ये सुद्धा त्याचा त्रास इथल्या नागरिकांना होताना. शहरातले जे रस्ते आहेत, बाजूचे रस्ते शहरातले, हे अशा पद्धतीनं उखडले गेलेत पावसामुळे. असे उखडून त्या रस्त्यांची जशी काही नाली किंवा ग्रामीण भागातले जे रस्ते असतात, आपण त्याला पानंद रस्ते वगैरे म्हणतो, तशा प्रकारची अवस्था आपल्याला या रस्त्यांची झालेली दिसते. या रस्त्यावरून सारखं पाणी वाहत राहतं. त्याच्यामुळं प्रचंड नुकसान या रस्त्यांचं झालं आहे आणि मोठमोठे खड्डे पडलेत रस्त्यात. त्यामुळं असं वाटत नाही की हे जामखेड शहरातले रस्ते आहेत म्हणून. ही परिस्थिती खराब झाली रस्त्यांची सुद्धा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या मारुती काळजाते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.